तेवीस जुलै 1927 रोजी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी अर्थात IBCने मुंबई येथून देशातील पहिलं अधिकृत रेडिओ प्रसारण सुरू केलं। यामुळे भारतात रेडिओ प्रसारणाचा खऱ्या अर्थाने जन्म झाला। सुरुवातीला ही एक खाजगी कंपनी होती, परंतु 1930 मध्ये सरकारने त्या कंपनीचं कामकाज ताब्यात घेतलं आणि त्या कंपनीचं नाव इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस असं केलं। 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ अर्थात AIR असं करण्यात आलं। आजही आपण त्याला आकाशवाणी या नावाने ओळखतो। आकाशवाणी हे नाव 1957 मध्ये अधिकृतपणे स्वीकारलं गेलं। आकाशवाणीचं ब्रीदवाक्य बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आहे, जे जनसामान्यांच्या हितासाठी आणि सुखासाठी माहिती, प्रबोधन आणि मनोरंजन करण्याचं कार्य करतं। आकाशवाणीने भारतात केवळ मनोरंजनाचं साधन म्हणून नव्हे, तर माहिती आणि शिक्षणाचं एक महत्त्वाचं माध्यम म्हणूनही मोठी भूमिका बजावली आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद रेडिओ आणि काँग्रेस रेडिओने भारतीयांना ब्रिटिश राजवटीविरुद्ध जागृत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। स्वातंत्र्यानंतर आकाशवाणी राष्ट्रनिर्मितीचे एक महत्त्वाचे साधन बनले। स्वातंत्र्यानंतर आकाशवाणी राष्ट्रनिर्मितीचं एक महत्त्वाचं साधन बनलं। बातम्या, संगीत, नाटक आणि विविध कार्यक्रमांद्वारे ते देशाच्या सांस्कृतिक आणि भाषिक विविधतेला एकत्र आणण्याचं काम करते। नैसर्गिक आपत्त्यांच्या काळात लोकांना योग्य माहिती देऊन सुरक्षित ठेवण्यात रेडिओ महत्त्वाची भूमिका बजावतो। आजही अनेक ग्रामीण भागांमध्ये शेतकरी आकाशवाणीवरील कृषीविषयक कार्यक्रम, बातम्या आणि इतर उपयुक्त माहिती मिळवतात। आजही डिजिटल युगातही रेडिओचं महत्त्व अबाधित आहे। आकाशवाणी मुंबईमध्ये संगीताचे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। हे कार्यक्रम आम्ही OTTवर आणि सोशल मीडियावर लाईव्ह स्ट्रीमिंग करत आहोत आणि आकाशवाणी महाराष्ट्राचे सगळे आकाशवाणी केंद्राद्वारे पण हे लाईव्ह ब्रॉडकास्ट करण्यात येत आहे। या निमित्ताने आकाशवाणीचे सगळे श्रोत्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। सर्व श्रोत्यांना या दिनाच्या प्रित्यर्थ एक मेजवानी आकाशवाणी मुंबई केंद्राने दिलेली आहे। ही मेजवानी आहे ती घनू बरसे शब्दस्वरांचा ही मैफल। या मैफिलीमध्ये प्रामुख्याने आकाशवाणीच्या बदललेल्या धोरणानुसार जास्तीत जास्त युवकांना आकर्षित करतील असे कार्यक्रम देण्याच्या धोरणानुसार मूळ म्हणजे सगळे नवीन कलाकार आमंत्रित करण्यात आले होते आणि त्यांचा परफॉर्मन्स आपण प्रसारित केला महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून एकाच वेळी। आणि हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या 98व्या वर्धापन दिनानिमित्त होता। आकाशवाणी मुंबई केंद्राच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आणि राष्ट्रीय प्रसारण दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी घनू बरसे शब्दस्वरांचा या मैफिलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात। मी सर्व उपस्थित रसिक प्रेक्षकांचं, सर्व कलाकारांचं, साथीदारांचं आणि आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आकाशवाणीचे सर्व पदाधिकारी त्यांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलनासाठी या ठिकाणी जो दीप स्थापित केलेला आहे त्या ठिकाणी यावं।
आपली आकाशवाणी कशी आहे तर 90वरी सरले आणखी 8, 90वरी सरले आणखी 8, मानाने चाले तरीही अजूनही ताठ, नवचैतन्याची गुणगुणते मधुर गाणी, नवचैतन्याची गुणगुणते मधुर गाणी, श्रोत्यांनी जपली हृदयी आकाशवाणी. आणि घनु बरसे शब्दस्वरांचा या मैफिलीची सुरुवात करण्यासाठी आकाशवाणीचे 2 अत्यंत गुणी असे हरहुन्नरी कलाकार आपल्यासमोर येत आहेत, ज्यांच्या अंगुली स्पर्शाने व्हायोलिनच्या मूकतारा झंकारून उठतात असे पंडित कैलाश पात्रा. आणि कोलकात्याच्या रोशगुल्ल्याचा गोडवा ज्यांच्या गिटार वादनामध्ये उतरलेला आहे असे गिटारवादक अमित रॉय. रसिको, ही अशा प्रकारची उद्घोषणा आणि ही संकेत धून जी आता आपण ऐकलीत व्हायोलिनवर, गेली अनेक वर्ष आपण ऐकत आलो आहोत आणि तरीसुद्धा त्यातला आनंद कुठेही कमी झालेला नाही आहे. आकाशवाणीची ही संकेत धून खरं तर इतकी लोकप्रिय आहे ना की म्हणजे व्हायोलिनसोबत आज या प्रेक्षागृहात जे आमचे श्रोते असंख्य उपस्थित आहेत आणि जे असंख्य श्रोते या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत, त्यांच्या हृदयात सुद्धा हीच ट्यून मला असं वाटतं वाजत असेल. मैफिलीतल्या पहिल्या कलाकार आपल्यासमोर विराजमान आहेत, प्रसिद्ध गझल गायिका प्राजक्ता सावरकर शिंदे.
फोन येतो आणि अचानक मंतर होते. तिथे होते तुझी कविता, इथे माझी गझल होते. अचानक फोन येतो. यानंतर आपल्यासमोर विराजमान होत आहेत मूळचे लातूरचे आणि आता सर्वत्र संचार असणारे नागेश आडगावकर.
काल रात्री पाऊस खिडकीच्या खूप अंगचटीला आला होता. काल रात्री पाऊस खिडकीच्या खूप अंगचटीला आला होता. खूप म्हणजे इतका की पिल्लू म्हणाला सुद्धा, डॅडी उशीखालची वही भिजेल. खूप म्हणजे इतका की पिल्लू म्हणाला सुद्धा, डॅडी उशीखालची वही भिजेल. अर्थात मी त्याला हे सांगत बसलो नाही की उशीखालची वही जन्मतःच ओली चिंब असते. अर्थात मी त्याला हे सांगत बसलो नाही की उशीखालची वही जन्मतःच ओली चिंब असते. एकतर अशा गोष्टी कळण्याचं त्याचं वय नाही, एकतर अशा गोष्टी कळण्याचं त्याचं वय नाही. आणि तसंही पाऊस, प्रेम आणि कविता हा काही समजावून सांगण्याचा विषय नाही. काय चुकलं, किती चुकलं, कोण भिजलं, कोण सुकलं, काही जुन्या स्मृतींशी सलगी करून गेला. पाऊस जीव घेणा आला निघून गेला. काय चुकलं, किती चुकलं, कोण भिजलं, कोण सुकलं, पुलाखालचं पाणी देखील वाहून 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 थकलं. संभाषणाचा पूल. पुलाखालचं पाणी देखील वाहून 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 थकलं. अहो पाणीच काय, पूल सुद्धा वाहून गेला आहे. पाणीच काय, पूल सुद्धा वाहून गेला आहे. पण एक पाऊस माझ्याकडे राहून गेला आहे. एक पाऊस माझ्याकडे राहून गेला आहे. छत्री विसरून जाणाऱ्या माणसाला आठवण तरी करून देता येते. छत्री विसरून जाणाऱ्या माणसाला आठवण तरी करून देता येते. पाऊसच विसरलेल्या माणसाशी काय बोलायचं. काही जुन्या स्मृतींची सलगी करून गेला. पाऊस जीव घेणा आला निघून गेला. ऋतुचक्रच होते केवळ नेमस्त दाटले होते. नेहमीसारखं रुटीन. ऋतुचक्रच होते केवळ नेमस्त दाटले होते. बरसेल जरासे आणि थांबेल वाटले होते. ऋतुचक्रच होते केवळ नेमस्त दाटले होते. बरसेल जरासे आणि थांबेल वाटले होते. पण काय असे मेघांच्या डोळ्यात साठले होते. पण काय असे मेघांच्या डोळ्यात साठले होते. आभाळ नसावे बहुधा, काळीज फाटले होते. काळीज फाटले होते. हा दूर चाललेला मृदगंध सांगत आहे. हा दूर चाललेला मृदगंध सांगत आहे. कोणीतरी मनाच्या वेशीवरून गेला. पाऊस जीव घेणा आला निघून गेला. थोडे मळब निसटले, थोड्या सरी निखळल्या. थोडे मळब निसटले, थोड्या सरी निखळल्या. चाळून कागदांना वारा उडून गेला. पाऊस जीव घेणा आला निघून गेला. एका क्षणात झाले सारेच सूर हळवे. एका क्षणात झाले सारेच सूर हळवे. या मैफिलीतून का कोणी उठून गेला. पाऊस जीव घेणा आला निघून गेला. तृष्णेत झिंगलेला वेडा फकीर होता. तृष्णेत झिंगलेला वेडा फकीर होता. ग्रीष्मात पावसाचे गाणे म्हणून गेला. काही जुन्या स्मृतींशी सलगी करून गेला. पावसाचा रंगाला दरबार होता. आसवांनी छेडला मल्हार होता. पावसाचा रंगला दरबार होता. आसवांनी छेडला मल्हार होता. दर्द होता सोबती ठेका धराया. आज आपली धनुवर्षे पावसाची मैफिल आहे, तसंच समजूया की पावसाचा रंगला दरबार होता. आसवांनी छेडला मल्हार होता. दर्द होता सोबती ठेका धराया. मज समेवर यायला आधार होता. पावसाचा रंगला दरबार होता. मारव्याने जान होती ओतलेली. मारव्याने जान होती ओतलेली. आर्ततेने गाठला गंधार होता. कैकदा सौदामिनी आली कडाडत. कैकदा सौदामिनी आली कडाडत. दाद आल्याचाच आविष्कार होता. पावसाचा रंगला दरबार होता. भैरवी सरताच सरले श्वास माझे. भैरवी सरताच सरले श्वास माझे. त्याच टाळ्या तोच सोपस्कार होता. आणि संपली मैफल तरी ना संपलो मी. संपली मैफल तरी ना संपलो मी.
माझी या राखेतही झंकार होता, पावसाचा रंगला दरबार होता, आसवाने छेडला मला होता. शब्दांच्या दुनियेमधून आता पुन्हा स्वरांच्या साम्राज्यामध्ये आपण जाऊया. आपल्या समोर येत आहेत डॉक्टर भाग्यश्री पांचाळे. तुलाच माझा तुलाच माझा श्वास समजले, तुलाच माझा श्वास समजले, जगण्याची आस समजले, तुलाच तू भासाला जीवन म्हटले, मी जगण्याला भास समजले, तुलाच माझा श्वास समजले. तू फुलांचा घोष माझा, तू फुलांचा घोष माझा, घोष माझा, तू फुलांचा घोष माझा, तो सुगंधी श्वास माझा, तू फुलांचा घोष माझा, तो सुगंधी श्वास माझा, मी गळा द्यावा खुशीने, मी गळा द्यावा खुशीने, तू असा गळफास माझा, फुलांचा घोष माझा. आजकाल नसती माझ्या, आजकाल नसती माझ्या ओंजळीत तारे, आजकाल नसती माझ्या ओंजळीत तारे, मी उगीच शोधित असतो नभाचे किनारे, आजकाल नसती माझ्या ओंजळीत तारे, मी उगीच शोधित असतो नभाचे किनारे, आजकाल नसती माझ्या. जवळही उगीच असाया शिळी चांदण्याची छाया, जवळही उगीच असाया शिळी चांदण्याची छाया, रणरणून मजवर उठती उन्हाचे शहारे, रणरणून मजवर उठती
दिसून उकलो कधीतरी तेव्हा चुकलो एकदाच दिसून उकलो हळूच श्वास पुसतो माझा तू जिवंत रे हळूच श्वास पुसतो माझा तू जिवंत आज काल नसती माझ्या ओंजळीत तारे मी उगीच शोधित असतो नभाचे किनारे आज काल नसती आज काल नसती माझ्या आज काल नसती माझ्या ओंजळीत तारे रसिक हो, बघता बघता मैफिलीच्या सांगतेकडे आपण येऊन पोचलो. पण जसा आकाशाला अंत नाही तसा आकाशवाणीलाही थांबा ठाऊक नाही. मुंबई आकाशवाणीच्या स्थापनेला 98 वर्ष झाली, पण वाटचाल दमदारपणे पुढे सुरू आहे आणि सुरू राहणार. शताब्दी केवळ 2 पावलांवर आहे.